राजमाता जिजाऊंच्या वाड्याची दुरवस्था झालेली आहे आणि योग्य निगा तसंच संरक्षणाच्या अभावामुळे वास्तूची अक्षरशः पडझड झाल्याचं दिसतंय। शिवप्रेमी आणि स्थानिकांकडून या संदर्भात खंत व्यक्त केलेली आहे आणि किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड इथं असलेला राजमाता जिजाऊंचा वाडा, या जिजाऊंचा वाडा म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेलं एक प्रतीक आहे। मात्र या वास्तूची अक्षरशः दयनीय अवस्था झालेली आहे। जागोजागी गवत उगवलेलं आहे आणि जिजाऊंचं वास्तव्य असलेल्या या वाड्याची पार दुर्दशा झालेली आहे। सर्वत्र वाढलेलं गवत, जंगली वनस्पती आणि झाडझुडपं यामुळे हा परिसरच आता जंगलासारखाच वाटायला सुरुवात झालेली आहे। वाड्याची आजची जर अवस्था पाहिली तर ते खूपच भयानक आहे आणि शिवकाळामध्ये रायगडा एवढंच महत्त्व पाचाडला सुद्धा होतं, तिथे जिजाऊंचं वास्तव्य होतं। त्या वास्तूची आज जी दुरावस्था झालेली आहे ती पाहवत नाही। जेव्हा महाराष्ट्रात अखंड पर्यटक येतात आणि आम्हाला प्रश्न विचारतात की वाड्याची अवस्था ही काय, तर त्यांच्याकडे उत्तर द्यायला आमच्याकडे शब्द नाही आहेत। माझी कळकळीची विनंती आहे प्रशासनाला आणि रायगड प्राधिकरणाला की ह्याच्यामध्ये लक्ष घालून एक वाड्याची जी दुरावस्था झालेली आहे ते एक वास्तू पुन्हा पूर्वी तशी उभी राहायला हवी आहे, यासाठी प्रयत्न करायला नक्कीच पाहिजेत।